1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आहे ना कांदा लसूण अजिबात न वापरता आपण मस्त अशी एक प्युरी किंवा ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि ही ग्रेव्ही वापरून तुम्ही हवी ती म्हणजे कांदा लसूण वापरून जी भाजी बनवू शकता त्याच सगळ्या भाज्या, इवन रेस्टॉरंट स्टाईल भाज्या पण, शाही पनीर ग्रेव्ही अशा भाज्या पण तुम्ही बनवू शकता। तर टोमॅटो आहेत ना असे 2 आकाराचे येतात। हे असं एक लांब सडक लंबुळकं म्हणजे अंड्याच्या आकाराचं असतं ओव्हल शेप आणि दुसरं असं गोल मटोल चेंडू सारखं असतं। आता यातलं कुठलं टोमॅटो वापरायचं तर हे वापरायचं जे अंड्यासारखं आकाराला आहे, ओव्हल शेप आहे। हे चेंडू सारखं टोमॅटो असतं ना हे हलकसं आंबटपणाला जास्त असतं आणि याची चव आहे ना उग्र असते। त्यामुळे टोमॅटो बेस्ड कुठलीही डिश करताना ना शक्यतो हे रेग्युलर टोमॅटो वापरा। चेंडूसारखं टोमॅटो वापरलं तर त्याला बरेच जण तक्रार करतात की उग्र वास येतोय, उग्र चव येते, खूपच आंबट झाली आहे। मग त्यासाठी काय करायचं, टोमॅटोचं राईट सिलेक्शन करायचं। आता इथे 2 ढोबळी मिरची त्यातल्या बिया काढून अशी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली। त्याचबरोबर इथे साधारण एक 5 ग्रॅम काजू आहेत, मगज बी आहे। मगज बी घालणं पूर्ण ऑप्शनल आहे। याऐवजी तुम्ही जास्त प्रमाणात काजू घ्या। आल्याचे तुकडे आहेत, काळी मिरी आहे, दालचिनीचे काही तुकडे आहेत, वेलची आहे आणि 5 लवंग आहेत। सो इतकंच अगदी हाताखालचं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता हे सगळे खडे मसाले आपण घेतले, त्यासोबतच मी इथे घेतलंय 5 ग्रॅम धणे आणि जिरे। आता मी हे साहित्यात का नाही सांगितलं, कारण काय होतं ना बऱ्याचदा घरी अख्खे धणे उपलब्ध नसतात। जर अख्खे धणे उपलब्ध नसतील तर तुम्ही इथे धनेपूड आणि जिरेपूड वापरू शकता। त्यामुळे खड्या मसाल्यांसोबत हे 2 जिन्नस मी नाही सांगितले। आता सगळ्यात आधी हे खडे मसाले आपण छानपैकी भाजून घ्यायचे। धने हलकासा म्हणजे फक्त गरम होईपर्यंत भाजायचे, त्याचा रंग वगैरे अजिबात आपल्याला मसाल्यांचा बदलायचा नाहीये। भाजलेल्या धण्यांचा हलकासा असा मंद सुवास तरळायला लागला की यामध्ये घालूयात जिरे, काळं मिरं, वेलची, लवंग आणि दालचिनी आणि हे एकत्र आता आणखी 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। या भाजलेल्या मसाल्यांचा ना छानसा असा सुवास तरळायला सुरुवात झालेली आहे। आता हे काढून घेऊयात। सेपरेट एका डिशमध्ये काढून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। आता 1 चमचा तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी ढोबळी मिरची घालूया। म्हणजे कांद्याचं काम इथे आपण ढोबळी मिरची करून घेतोय। सो हलकासा आहे ना याला रंग बदलेपर्यंत ही परतून घ्यायची तेलामध्ये। हे बघा छान अशी ढोबळी परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण घालूयात टोमॅटो, आलं, मगज आणि काजू। आता हे सगळं 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं, तेलामध्ये छान परतून घ्यायचं। चला इथे हे ना टोमॅटो छान तेलावर परतून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट आहे ना हे वाफेवर टोमॅटो छान शिजवायचे। टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो, त्यामुळे हे अजिबात करपणार नाही। अगदीच वाटलं तर 2-3 मिनिटांनी मिक्स करा, पण 10 मिनिटं छान हे सगळं एकत्र एकजीव होईपर्यंत शिजण्यासाठी ठेवून देऊ।
बरोबर 10 मिनिटं झालेले आहेत. हे टोमॅटो छान आपण वाफवून घेतलंय. वा कमाल, तुम्ही बघू शकाल. आता टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे. ढोबळी पण एकदम मऊ शिजलेली आहे. त्याचबरोबर काजू आणि हे मगज घातलं तेही एकदम मऊशार झालंय. आता गॅस बंद करूयात आणि हे सगळं व्यवस्थित थंड करून घेऊया. चला, आता हे टोमॅटोचं जे आपण मिश्रण छान भाजून घेतलंय ते थंड झालंय. हे सुके मसाले आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची छान पूड तयार करायची. हे आधी महत्त्वाचं आहे. या ओल्या मसाल्यांसोबत हे मिक्स केलं तर याची हवी तशी बारीक पूड तयार नाही होणार, म्हणून आधी हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. यामध्ये हे सगळं जे टोमॅटोचा मसाला आपण करून घेतला हा घालूयात. टोमॅटोचं मिश्रण हाफ हाफ प्रपोर्शनमध्ये घालूयात, म्हणजे ते एकदा ब्लेंड झालं की त्याची क्वांटिटी कमी होते. आणि मग हे उरलेलं हे दळून झालं की घालूयात. आणि हे करत असताना ना पाण्याचा अंश अजिबात वापरायचा नाहीये, कारण टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. आता हे सगळं परतलेलं टोमॅटो ढोबळी काढून घेतली की हे आता छान प्युरी होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. चला, हे सगळं वाटण इथे आपलं बनवून तयार झालंय. हे बघा कशी छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. रंगही खूप छान आलाय आणि मस्त असा सुवास दरवळतोय, कारण ताजे खडे मसाले आपण यामध्ये घातलेले. चला, आता एवढं छान वाटण तयार केलंय. हे वाटण फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर एक 15 दिवस छान टिकतं. ते डब्यामध्ये बनवून फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटो पेस्ट आहे त्यामुळे फार दिवसही फ्रीजमध्ये नाही टिकत, पण फ्रीझरमध्ये ठेवलं छोट्या छोट्या झिपलॉक बॅग्समध्ये काढून त्या बॅग्स जर तुम्ही फ्रोज केल्या आणि जसं लागेल तसं एक एक बॅग काढून डिफ्रॉस्ट करून मसाल्यासाठी वापरली तर 3 महिने छान टिकतो हा मसाला. आता हा वापरायचा कसा, हा बेसिक मसाला आपला तयार आहे. यातले गरम केले त्यामध्ये हा मसाला घालूया आणि 2 मिनिटं फक्त परतून घेता. खूप परतायची अजिबात गरज नाही. आता हा वापरून आहे ना तुम्ही खूप साऱ्या भाज्या खरं तयार करू शकता. आता इथे मी फ्लॉर बटाट्याची आणि मटारची भाजी दाखवते, पण यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता, मिक्स व्हेज करू शकता, कोफ्ता करी करू शकता, शाही पनीर करू शकता. असे बरेच भाज्यांचे प्रकार, रोजच्या साध्या भाज्यांचे प्रकार, भेंडी मसाला, ढोबळी मसाला, ताजे मसाले आहेत ना ते इतक्या छान त्याचा सुवास दरवळतोय. क्या बात. आता हा मसाला बोलता बोलता छान परतून झाला. यामध्ये घालूयात लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. हेही एकत्र परतून घ्यायचं. काय सुंदर रंग आला. आता हे टोमॅटो पेस्ट आहे म्हणून यामध्ये थोडासा गूळ घालते मी, जेणेकरून त्याचा आंबटपणा हलकासा बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि त्याचसोबत यामध्ये घालूयात थोडंसं मीठ चवीपुरतं. आता हा बेसिक आपली ग्रेव्ही तयार आहे. आता या ग्रेव्हीमध्ये काय करायचं, आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. तर इथे मी फ्लॉर आणि बटाटा छान शिजवून घेतलेलं आहे. यामध्येच मटारही घालते, मिक्स करूया. चला, आता हे छान मिसळून झालं. हे शिजलेलं आहे. फ्लॉर, मटार, बटाटा सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे फार शिजवायची गरज नाही. यामध्ये कोथिंबीर आणि एक 5 मिनिटं फक्त एक उकळी काढूयात. कमाल दिसते. काय छान सुवास तरवतो. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. 5 मिनिटं उकळली ना की त्याचा जो तवंग आहे तो बघा छान असा उभारून वर येतो. आणि रंग बघा, टेक्स्चर बघा, जबरदस्त दिसते ही भाजी. आणि आत्ता जरी ही पातळसर वाटली तरी ही थोडी जसं, कारण बटाटा आहे, जसजसा वेळ जातो तसतशी ही मस्त अशी घट्ट व्हायला सुरुवात होते. तर असा हा मस्त आपला बिना कांदा लसूणचा ग्रेव्ही मसाला बनवून तयार आहे, जो 15 दिवस फ्रीजमध्ये टिकतो, 3 महिने फ्रीझरमध्ये टिकतो. आणि कुठलीही भाजी हा मसाला वापरून तुम्ही बनवू शकता.
कांदा लसूण विरहित वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम टोमॅटो, 2 बिया काढून चिरलेल्या ढोबळी मिरच्या, 5 ग्रॅम काजू, मगजबी, आल्याचे तुकडे, 5 ग्रॅम काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी वेलची, 5 लवंगा, 5 ग्रॅम धणे, 5 ग्रॅम जिरं, 1 मोठा चमचा तेल, 2 ते 3 मोठे चमचे तयार वाटण, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, शिजवलेले फ्लॉवर आणि बटाटा, शिजवलेले मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे, जिरे, काळे मिरी, लवंग, वेलची भाजून घ्यायचे. आता ढोबळी मिरची, टोमॅटो, आलं, मगजबी, काजू तेलावर परतून घेत झाकण ठेवत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. आता सुक्या मसाल्याची बारीक पूड करायची आणि आता यात टोमॅटोचं मिश्रण पण दळून घ्यायचं. झालं आपलं साधारण 1 महिना टिकणारं कांदा लसूण विरहित वाटण तयार. आता तेलात तयार केलेलं वाटण परतून घेत यात तिखट, गरम मसाला, गूळ, मीठ परतून घेत यात फ्लॉवर, बटाटा आणि मटार आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाली आपली कांदा लसूण विरहित वाटणापासून फ्लॉवर बटाट्याची रस्सा भाजी तयार. छान उपक्रम सुरू केला आहे, ज्या मार्फत आपण छान छान अशा गेस्टना बोलवतो आणि त्यांच्याकडून नवनवीन पदार्थ शिकत असतो. तर आज आपल्या सोबत आहेत उज्ज्वलाजी. उज्ज्वलाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. आज काय बनवतो? आज आपण व्हेज पांढरा रस्सा बनवतोय. माझ्यासारख्यांसाठी एक पर्वणी आहे व्हेज पांढरा रस्सा. म्हणजे बिना मटनचा पांढरा रस्सा आपण याला म्हणू शकतो. येस. तर सुरुवातीला काय करतोय? आता आपण आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत, ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, बटाटा आहे, कांदा आहे, हे सगळ्याचा स्टॉक करून घेतोय. गाजर आहे, त्याचा एक बाउलभर असेल तर त्याच्यात एक 4 पट पाणी घालून त्याचा स्टॉक तयार करायचा आहे. म्हणजे बेसिकली आपण व्हेजिटेबल स्टॉक करतो आणि त्यात घरात जे काही भाज्या असतील उपलब्ध त्या इथे घातलेल्या आहेत. ब्रॉकली नसेल तर जे काही कोबी पण आहे, हो, कोबीचा थोडासा वास येतो आणि दोन्ही उग्र भाज्या होतील त्या, फ्लॉवर आणि कोबी. त्यामुळं इथे कांदा आहे, बटाटा आहे, ब्रॉकली, फ्लॉवर आणि गाजर, हो, आणि खूप पाणी घालून त्या भाज्या आपण स्टॉक करायला ठेवल्या. त्या भाज्या होतात तोवर आपण पुढची तयारी करत. पुढे काय करूया? आलं लसूण पेस्ट लागेल आपल्याला फोडणीसाठी. अच्छा. यामध्ये थोडंसं मीठ घालूया पेस्ट मध्ये, यामध्ये. अच्छा, स्टॉक मध्ये. भाज्या शिजतात, यात थोडं मीठ घालूया. चला, भाज्या शिजतात तोवर ही पुढची वाटण तयार करून घेऊया. आलं लसूण साधारण 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. मिक्स केलं तरी चालेल, पण पेस्ट स्मूथ व्हायला हवी आपल्याला. थोडंसं नाही, थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आपल्याला. हे आता आलं लसूण पेस्ट तयार आहे, जे आपण नंतर वापरणार आहोत. तोपर्यंत थोडंसं काजू, मगजबी, आणखीन थोडी खसखस. अच्छा. मी हे भिजत घातलं 1-2-3 तास. 1-2 तास भिजवलंय मी. जरा कमी वेळ असेल तर थोडं गरम पाण्यात भिजवलं तरी चालेल. आता याची पण पेस्ट, फाईन पेस्ट तयार करायची. काजू, मगजबी आणि खसखस 1-2 तास भिजत. हो. लगोलग करायचं असेल तर गरम पाण्यात उकळून घेतलं तरी चालेल. याची एकदम फाईन पेस्ट करूया. आपला स्टॉक तयार झालाय. आणखीन ही काजू खसखसची पेस्ट जी आहे ती पण तयार आहे. काजू खसखसची पेस्ट तयार आहे आणि इथे भाज्या पण तयार आहेत आणि भाज्या छान शिजल्यात. आता याचं आपण पाणी निथळून घेऊ. भाज्या बाजूलाच ठेवायला लागेल. नंतर त्या भाज्या आपण मिक्स व्हेज वगैरे बनवण्यासाठी बनवू शकतो किंवा पावभाजी पण याची ना. हो, शिजलेल्या भाज्यांची पावभाजी जबरदस्त होईल. तर इथे ना कढईमध्ये आम्ही भाज्यांचा स्टॉक काढून घेतलेला आहे बाजूला. आता फोडणी घालतोय. तर इथे कढई गरम केली, त्यात साजूक तुपाचीच फोडणी. हो, तुपाचीच फोडणी. लवंग, मिरे, एकच बदाम फूल, थोडीशी दालचिनी, एक 2-3 तमालपत्र. म्हणजे तुपातल्या फोडणीचा इतका छान सुवास तरवळतो. हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या. लाल तिखट नाही घालत आहोत, त्यामुळे जी काही चव असेल ना या पांढऱ्या रस्स्याला ती याचीच आहे. खडा मसाला आणि हिरवी मिरची.
आता काय करू? आता यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी ती आपण तयार करून घेऊ. हो. सो ही आलं लसूण पेस्ट घालते. त्यानंतर थोडी काजू मगजबीची पेस्ट. आता यामध्ये काजू आणि याची ही पेस्ट घालूया. सगळी घालू. हो. ही शिजवून घ्यायची. हा, थोडीशी कच्चीच आहे भिजवलेली. थोडीशी कच्चा त्यातला जो वास आहे तो निघेपर्यंत. मस्त कमाल सुवास तरवळतोय. आता काय करायचं? आता आपण हा स्टॉक, हलकसं तेल पण सुटायला लागलंय बघा या पेस्टला. दूध पण घालायचं आपल्याला. आता हा सगळा स्टॉक घातला. कमाल दिसतोय, म्हणजे प्रॉपर पांढरा रस्साच दिसतोय. आता यामध्ये आपण मीठ नाही घातलं, आधी मीठ घालू. अच्छा. थोडंसं मीठ उकळू देत. मग अशी स्टॉकमध्ये थोडं घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता यात नारळाचं दूध घालतो. हो. सो हे घरी काढलेलं नारळाचं दूध आहे. आता याला उकळी येऊ देत. कमाल, खूप सुंदर दिसतोय हा पांढरा रस्सा. कमाल इथे ऑलमोस्ट तयार आहे. हो हो. आता काय करायचं? आता फक्त वेलदोड्याची थोडीशी पूड आहे, ती फ्लेवरसाठी ॲड करायची. छान एक उकळी काढून घेतली आम्ही याला आणि कमाल दिसते. अजिबात फुटलेले नाहीये हे पांढरा रस्सा आणि दिसतंय खूप छान. मला तर राहवत नाहीये, कारण पहिल्यांदा मला व्हेज पांढरा रस्सा असा आयता खायला मिळतोय. मस्त मस्त, थँक्यू. मी आता नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी कंपॅरिझन नाही सांगू शकत. तुम्ही खाता? हो. कशी होते चव? मस्त, छानच होते. नाही पण जो आपण फरक हा नाही वाटत फरक, म्हणजे हो 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 हो. येस. ज्यांनी व्हेज आहेत ना, त्यांनी जर खाऊन बघितला तर त्यांना ते नॉनव्हेजच्या आणि ह्याची काय हे होणार नाही, कमी लागणार नाही. कमाल, मस्त झालेला आहे हा पांढरा रस्सा. कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा करण्यासाठी लागणारं साहित्य: फ्लॉवरचे तुरे, ब्रोकोलीचे तुरे, चिरलेला कांदा, चिरलेलं गाजर, चिरलेला बटाटा, पाणी, चवीनुसार मीठ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, भिजवलेले काजू, भिजवलेली खसखस, भिजवलेलं मगजबी, 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप, लवंगा, काळी मिरी, 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 तमालपत्र, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 2 कप नारळाचं दूध, वेलची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर. कांदा, बटाटा, ब्रोकोली, फ्लॉवर भरपूर पाणी घालत या भाज्या उकळून घ्यायच्या. आता आलं लसूण पेस्ट तयार करायची. आता काजू, मगजबी आणि खसखस भाजून घेत याची पेस्ट तयार करायची. आता भाज्यांचा स्टॉक असा वेगळा करत तुपाच्या फोडणीत खडे मसाले घालत यात मिरच्या, आलं, लसूण पेस्ट, काजू, मगजबीची पेस्ट परतत यात तयार भाज्यांचा स्टॉक घालायचा. वर चवीप्रमाणे मीठ आणि नारळाचं दूध घालायचं आणि याला उकळी काढायची आणि वर वेलची पूड घालायची. झाला आपला व्हेज पांढरा रस्सा तयार. आज आपण पावटा आणि बटाट्याची रस्सा भाजी, तीही झटपट फटाफट कुकर मध्ये कशी बनवायची ती बघणार आहोत. या पावट्याच्या शेंगा आहेत, या अशा फोडल्या, जसा वाटाणा आपण सोलतो तशा फोडल्या की यामध्ये असा हा मस्त टपोरा पावटा निघतो. चला तर मग आता या निवडलेल्या जो पावट्याच्या बिया आहेत तव्यामध्ये तेल गरम केलंय आणि या हलक्याशा भाजून घ्यायच्या. खूप नाही, एक 3 ते 4 मिनिटं. हे भाजल्यामुळे काय होतं ना, एकतर चव खूप छान येते या पावटा बटाटा रस्स्याला आणि या शिजतात देखील खूप पटकन. चला, या शेंगा छानपैकी भाजून झालेल्या आहेत. आता या काढूयात डिश मध्ये. परफेक्ट. आता याच तव्यामध्ये याचं वाटण तयार करून घेऊयात. सो शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणे हे छान
भाजून घ्यायचं. छानपैकी ना खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. यामध्ये घालू सुकं किसलेलं खोबरं आणि थोडंसं जिरं आणि हा एकत्र तीनही गोष्टी छान भाजून घेऊयात. हे असं मस्त भाजलं ना जिरं की काय सुंदर सुवास तरवळतो. त्याची चवही खूप छान उतरते त्या भाजीमध्ये. चला तर मग मस्त हे भाजून झालेलं आहे. गॅस करतेय बंद आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊयात. चला तर मग हे सगळं भाजलेलं जिन्नस थंड झाले की यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि याचं छान वाटण तयार. सुकंच वाटण करायचं, पाणी घालून रसरशीत वाटण करायची अजिबात गरज नाही. आणि हे तयार आहे. आता भाजी फोडणीला घालूयात. तेल गरम केलेलं आहे कुकरमध्ये. सगळ्यात आधी थोडंसं लसूण जो ठेचून घेतला आहे हा ठेचलेला लसूण घालूया. हलकासा लसूण परतून घेतला की यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. साधारण 1 कांदा पुरेसा होतो आणि कांदाही छान आता परतून घेऊया सोनेरी रंगावर. चला, कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झाला की हे जे मसाल्याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे यामध्ये घालूया. हे छानपैकी परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. सुंदर दिसतंय हे. छानपैकी आता परतून झालं की मसाले घालायचे. तर संडे मसाला चमचाभर, संडे मसाला चमचाभर, बॅडगी मिरची. बॅडगी मिरचीमुळे रंग सुरेख येतो आणि पदार्थ पचायला हलका जातो. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं परतून घेऊयात मसाला. आहा हा, मसाला घातल्यावर असा मस्त सुवास तरवळतो म्हणून सांगते, त्या बात आहे. आता यामध्ये घालूयात या ज्या पावटा आहे जो आपण छान भाजून घेतलेला आहे. बटाट्याच्या फोडी, 1 बटाटा घेतला. छान हा मसाला यामध्ये कोट करूयात. यामध्ये घालूयात पाणी. बटाट्याला देखील पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत दाटसर तुम्हाला भाजी हवी, कितपत सैल हवी त्याप्रमाणे करू शकता. तुम्ही साधारण 1 कप पाण्याचा वापर केला आहे. वा, मस्त रसरशीत भाजी दिसते. झाकण लावूयात. वाफेवर 10 मिनिटं शिजवून घेऊ शकता किंवा मग मध्यम आचेवर 1 शिट्टी काढली तरी ही भाजी पटकन शिजून तयार होते. पावटा बटाट्याची भाजी मी फक्त वाफवून घेतली. मी शक्यतो शिट्टीवर नाही शिजवत. काय सुवास येतो याचा झाकण उघडल्या आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. परफेक्ट अशी झाली आहे. हा पावटा मस्त गरमागरम भाकरी आणि पातळ करायची भाजी आणि त्याच्यात चुरून चुरून खायचं काय लागतं तुम्हाला सांगतो. आणि बुक्केने फोडलेला कांदा बाजूला असेल तर क्या बात है. पावटा बटाटा रस्सा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, ओले पावटे, पाव कप शेंगदाणे, पाव कप किसलेलं ओलं खोबरं, 1 चमचा जिरं, कोथिंबीर, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 सोलून चिरलेला बटाटा, पाणी. पावटा अशा प्रकारे तेलात भाजून घ्यायचा. आता शेंगदाणे, सुकं खोबरं आणि जिरं भाजून घ्यायचं आणि थंड करत यात कोथिंबीर घालत सुकं वाटण तयार करायचं. आता गरम तेलात लसूण, कांदा आणि वाटण परतून घेत यात संडे मसाला, तिखट आणि मीठ घालत परतत यात पावटा, बटाटा आणि पाणी घालत ही भाजी शिजवून घ्यायची. झाली आपली ओल्या पावट्याची रस्सा भाजी तयार. फक्त रवा वापरून छान असा एक स्नॅक्सचा प्रकार करणार आहोत.
सो इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा, बारीक रवा घ्यायचा आहे। यामध्ये घालते थोडंसं मीठ चवीपुरतं आणि यामध्ये घालूयात 4 चमचे तेल। कडकडीत गरम केलेलं तेल कधी घालायचं? जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ छानपैकी कुरकुरीत करायचा आहे तेव्हा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं, म्हणजे तो पदार्थ छान कुरकुरीत बनतो। चला, तेल छान मिक्स झालं की यामध्ये थोडं गरम म्हणजे थोडंसं वॉर्म पाणीच घालायचं आहे, कारण गरम तेल आहे। थंड पाणी घातलं तर मग ते नंतर झालं ना की त्याला तळताना त्यावर असे थोडेसे बबल्स येतात किंवा बुडबुडे आल्यासारखं होतं। अगदी पाव कप पाण्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि छान सैलसर झालाय रवा आहे। जसजसा वेळ जातो तसतसे घट्ट होत जाणार। झाकण ठेवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया। याला ना एक मस्त मसाल्याचं कोटिंग आपण बनवणार आहोत। बॅडगी मिरची, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, जिरं पूड अर्धा चमचा आणि 1 चमचाभर पिठी साखर। छान अशी आंबट गोड तिखट चव येते या मसाल्याची, अतिशय रुचकर लागते। आणि हा मसाला आपला इथे बनवून आहे तयार। आता हे जे मिश्रण आहे हे छानपैकी मुरवून घेतलेलं आहे, अर्धा तासाच्या वर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हलकसं घट्टसर हे झालेलं आहे, पण खूप पण घट्ट नाही झालेलं। आता यातून एक लहान गोळा असा काढून घ्यायचा, छान असा एकसारखा करायचा आणि याची पातळ अशी पोळी लाटायची। खूप पातळ लाटायची गरज नाहीये, थोडीशी जाडसर, कारण हे छान फुगलं पाहिजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा। खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं हे लाटून घेतलं। आता याच्या आहेत ना अशा छानशा स्ट्रिप्स करून घ्यायच्या आणि आता याला आकार द्यायचा आहे। सो हे ना थोडंसं त्रिकोणी आकारामध्ये मी कट करून घेते, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं। इथे हे आपले छानपैकी सगळे समोसे लाटून घेतलेले आहेत। तेलही मस्त गरम झालेलं आहे कडकडीत। आता हे तेलामध्ये सोडूयात। वा, काय टम्म फुगतात, तुम्ही बघू शकाल। तुम्ही खूप हाय हीटवर केलं तर आतमध्ये ते कच्चे राहायची शक्यता आहे, त्यामुळे मीडियम हीटवरच हे तळा आणि छान एक 3 ते 4 मिनिटाचा तरी वेळ द्या। एक बाजू 2 मिनिटं तरी तळणं अतिशय गरजेचं आहे। एक बाजू छान खरपूस झाली की उलटवून दुसरी बाजूही तळून घ्यायची। मस्तपैकी ना हे तळून झालेले आहेत, काढूयात। वा, एकदम कुडूम कुडूम झालेत। इथे ना हे सगळे समोसे छानपैकी तळून घेतलेले आहेत। आता यावर हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला घालूयात आणि मसाल्याचं मस्त असं कोटिंग देऊयात। आणि कुठेच ना हे असे तेलकट ऑइली अजिबात वाटत नाही आणि मस्त असं हे लहान भुकेसाठीचं स्नॅक बनवून तयार आहे। रवा समोसा पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 4 मोठे चमचे कडकडीत गरम तेल, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा पिठी साखर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी। रव्यात चवीप्रमाणे मीठ आणि कडकडीत गरम तेल घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं। आता थोड्याशा गरम पाण्याने भिजवून हा गोळा 15 ते 20 मिनिटं मुरवून घ्यायचा। मसाला तयार करण्यासाठी लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड आणि पिठी साखर हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचं। आता पीठ पुन्हा थोडं मळून घेत लहान गोळा घेऊन मध्यम आकाराची पोळी लाटायची आणि अशा पद्धतीने त्याचे काप करायचे। आता हे काप गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे। आता यावर आपण तयार केलेला मसाला घालायचा। झाली आपली कुरकुरीत समोसा पुरी तयार। आज मी बनवते ज्वारीची उकडपेंडी। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी। मोहरी छान फुलली की यामध्ये जाईल जिरं, हिंग,
लसूण, आणि लसूण आपण आहे ना, लसूणला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, आणि अर्थातच कांदा छानपैकी आपण परतून घेऊयात सोनेरी रंग. आता इथे कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 कप ज्वारीचं पीठ, आणि ज्वारीचं पीठ घातलं की हे छान मिक्स करून घ्यायचं, आणि मध्यम आचेवर कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट तरी हे पीठ छान भाजून घ्यायचं. पीठ भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पीठ कच्चं नाही ठेवायचं. पीठ छान भाजलं की ते छान फुलतं, त्यामुळे हे भाजणं गरजेचं आहे. आणि इथे हे ज्वारीचं पीठ छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात हळद. हळद आधी नाही घालायची, आधी घातली तर ती करपेल. आणि त्याचसोबत 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात. आणि आता हे सगळं एकजीव करूयात जिन्नस, हळद, लाल तिखट. क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचंय दही, अगदी 2 चमचे दही, आणि त्याच सोबत यावर आहे ना गरम पाण्याचा हबका द्यायचा. फक्त 2 ते 3 चमचे गरम पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाहीये. आणि हे पटकन मिक्स करायचं, आणि गरम पाणीच वापरायचं म्हणजे ते ज्वारीचं पीठ छान फुलतं. 2-2 चमचे पाणी घालायचं. पाव कप पाणी पुरेसं होतं, 1 कप जर ज्वारी असेल तर. आणि हे आता व्यवस्थित एकजीव करूया. आता हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की झाकण ठेवूयात, आणि मध्यम आचेवर छानपैकी याला एक वाफ काढून घेऊयात. इथे ही उकडपेंडी मध्यम आचेवर बरोबर एक 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. येस, आता चेक करा. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान अशी फुललेली आहे ही उकडपेंडी. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करूयात. क्या बात आहे. ही उकडपेंडी आहे ना, ही अशीच खायला खूप छान लागते. आता गॅस बंद करूयात. किंवा थोडंसं दही घेतलं, जर थोडंसं ताक टाकून खाल्लं तरीही छान चवदार होते. मुख्य म्हणजे दमदमीत आहे, पौष्टिक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोड्याशा बारीक चिरलेल्या भाज्यांचा पण समावेश करू शकता, जेणेकरून ते एक फुल मील किंवा कम्प्लीट मील होईल. ज्वारीची उकडपेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, हळद, मीठ, तेल, दही, कोथिंबीर, पाणी. मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करून त्यात लसूण घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. यात ज्वारीचं पीठ घालायचं आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं खरपूस भाजायचं. आता हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून हे जिन्नस एकत्र करायचे. आता यावर दही आणि थोडंसं गरम पाणी घालून हे मिश्रण मिसळून घ्यायचं, आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं. यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली ज्वारीची उकडपेंडी तयार. आज आपण जगातील सोपा चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. चॉकलेट वॉलनट केक म्हणा, चॉकलेट केक म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, पण अतिशय सोप्या पद्धतीने बनवून होतं. कमीत कमी साहित्य लागतं. पटकन रेसिपी करूया. सगळ्यात आधी दूध घ्यायचं. अर्धा कपला थोडंसं जास्त, 1 कपला कमी, पाऊण कप, 3/4 कप याला म्हटलं जातं. आणि हेच आहे ना, हाच कप वापरला पाहिजे असं काही नाही. घरात जी वाटी असेल ना, ते एका वाटीचं बाउलचं प्रमाण घ्या. त्या प्रमाणात हे सगळे जिन्नस तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये त्याच्या अर्ध्या आणि थोडंसं कमी तेल घेते. तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप घातलं
तरी चालेल, फक्त तुपाचं प्रमाण कमी करा. आता तेल झालं की यामध्ये पुढे आपण घालतोय पिठी साखर. पिठी साखर पण 1 कपला थोडी कमी, अर्धा कपला जास्त, म्हणजेच पाऊण कप 3/4 कप. व्हॅनिला इसेन्स थोडेसे ड्रॉप्स आणि हे सगळं आपण मिश्रण एकसंध करून घेऊयात, एकजीव करूयात. आता हे जे ओलं मिश्रण आहे किंवा ओलं जिन्नस आहे यामध्येच मी घालते 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा. आता हे पुन्हा एकसारखं असं ढवळून घ्यायचं. ओल्या इन्ग्रेडियंटमुळे घातल्यामुळे काय होतं ना, हे छान ॲक्टिवेट व्हायला मिश्रण मदत होते. आता यामध्ये घालूयात 1 आणि अर्धा कप मैदा, म्हणजे 1.5 कप मैदा आणि पाव कप म्हणजेच 4 चमचे कोको पावडर. ही अनस्वीटंड कोको पावडर आहे. सो ही हलकीशी यामध्ये मिक्स करूयात पावडर, चाळून घ्यायची. क्या बात आहे. आणि आता हे सगळं मिश्रण एकसंध फक्त ढवळून घ्यायचं, एका डिरेक्शननेच ढवळायचं आणि खूप वेळ नाही लावायचा. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे फास्ट. आता माझ्याकडे टीन आहे, तर हा माझ्याकडे 7 बाय 3 ते 4 इंचाचा असेल. यामध्ये घालण्यापूर्वी थोडेसे यामध्ये घालूयात वॉलनट या मिश्रणात. वॉलनट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले काहीच हरकत नाही. याच्याऐवजी तुम्ही वॉलनटऐवजी काजू, बदाम, त्याचे तुकडे, त्याचे काप घातले तरी चालेल, चॉको चिप्स घातले तरी चालते. आणि या टीनला खाली मी बटर पेपर लाईन अप केलेला आहे. छान असं हे मिश्रण घातलं की पुन्हा थोडेसे वॉलनट यावर स्प्रिंकल करायचे. आणि हा आहे ना खूप छान राईज होतो केक. म्हणजे आता टीनच्या हाफच साईज आहे, पण पूर्ण फुगून पूर्ण टीनभर हा केक बनून तयार होतो. हे बघा. आता हे मिश्रण छान टॅप करूया. टॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यात एअर बबल असतात ते निघून जातात आणि त्याच सोबत तो केक आहे ना मध्ये त्याला चिराबिरा पडत नाही. हा केक आपल्याला करायचा आहे कुकरमध्ये. तर कुकर काय करायचं ना, कुकरची ही रिंग काढली आहे झाकणाची आणि हा मी ॲक्च्युली गरम करून घेतला, तापवून घेतला. झाकण ठेवायचं, झाकणासकट तापवायचा कधी पण कुकर. आणि हाय हीटवर, जितका हाय हीट असेल त्यावर 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आहे. आता हा मी व्यवस्थित प्रीहीट केलेला आहे. झाकण काढते. याच्या बेसला मिठाची लेअर घालायची असेल तर घालू शकता, पण माझा ना हा 2010 पासूनचा कुकर आहे, जो मी फक्त कुकरचा केक बनवण्यासाठी वापरते. त्यामुळे बाकीसाठी नाही वापरत. त्यामुळे मी आता मीठ यामध्ये ठेवत नाही आहे. आता ह्याचं लावायचं झाकण आणि मंद आचेवर, खूप हाय हीटवर नाही ठेवायचं आणि खूप लो हीटवर पण नाही. थोडंसं लो टू मीडियम हीटवर एक 40 मिनिटात हा व्यवस्थित बेक होतो. आता कुकर किंवा अव्हन प्रीहीट करणं का गरजेचं आहे. अव्हन वापरत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटं प्रीहीट करा. कुकर असेल तर 5 मिनिटं हाय हीटवर प्रीहीट करा. काय होतं ना, केकमध्ये आपण घालतो खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. सो या दोन्हीचं संयोग झालं की याच्यातून ना वायू रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ते बबल्स रिलीज होतात. आता ते बबल्स रिलीज होतात आणि त्याला पुरेसं तापमान नाही मिळालं तर ते प्रसरण पावत नाहीत आणि त्याला हवी तशी जाळी फुटत नाही. त्यामुळे अव्हन असो कुकर असो प्रीहीट करणं गरजेचं आहे. गरम याच्यात ठेवा, पण एक्सेस पण नको. जर खूप अति प्रीहीट झाला असेल तर मग केक सुका सुका होतो, ड्राय होतो. त्यातलं म्हणजे आउटर जो लेयर आहे ना तो पटकन शिजतो, मध्यभागी तितका शिजला नाही जात आणि वरचं जे आहेत ना केकला भेगा 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 पडायला सुरुवात होते. त्यामुळे प्रीहीट करा. आता 40 मिनिटं हा छान मी बेक करून घेते. हा केक बरोबर 40 मिनिटं मंद आचेवर बेक केलेला आहे. आता चेक करूया. वाह, केक परफेक्ट दिसतोय. जितकं घातलं होतं ना आपण बॅटर त्याच्या जवळपास दुप्पट फुलून वर आलाय. आणि सुरी घालून बघायची किंवा एखादी टूथपिक, ही छान अशी क्लीन आली पाहिजे. याचा अर्थ केक आपला आतपर्यंत छानपैकी बेक झालेला आहे.
आता काहीही करायचं नाही. आता हे व्यवस्थित भांडं बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं. केक कट करायची अजिबात गडबड करायची नाही. केक इथे छानपैकी थंड झालेला आहे. आता एजेस आहेत ना, हे लूज करून घ्यायचे. हे फार महत्त्वाचं काम आहे. सगळ्या बाजूने केक असा मोकळा करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना, तो जर टिनला चिकटून राहिला कुठे तर सगळा केक चिकटून राहू शकतो. आता बघूयात निघतोय का. वाव, किती छान. त्यावरचा बटर पेपर काढूयात. आ हा हा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल केकला काय सुंदर जाळी आलेली आहे. भन्नाट दिसतोय केक आणि छान असा फुगला पण आहे. एकसंध झालाय, जाळीदार झालाय. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. चॉकलेट केक करण्यासाठी लागणारं साहित्य: पाऊण कप दूध, पाव कप तेल, पाऊण कप पिठी साखर, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1.5 कप मैदा, पाव कप अनस्वीटन कोको पावडर आणि अक्रोडाचे तुकडे. दुधात तेल, पिठी साखर आणि व्हॅनिला एसेन्स घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं. याच मिश्रणात बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घालायचा. यात मैदा आणि कोको पावडर चाळून घालायची आणि आता यावर आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा. केक टीन मध्ये बटर पेपर घालून त्यावर तयार केलेलं बॅटर घालायचं आणि केक टीन प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आणि मध्यम आचेवर साधारण 40 मिनिटं बेक करायचा. अशा पद्धतीने केकचे काप करायचे. झाला आपला चॉकलेट केक तयार.